हॅलो स्टुडंट्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत राहिलेले प्रश्न म्हणजेच मीराबाई तर पोलीस शिपाई भरती याचे जे प्रिव्हियस इयर गणित आणि बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचं विश्लेषण आपण लास्ट लेक्चरमध्ये केलेलं होतं. त्याचा राहिलेला पार्ट आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तर बघूयात प्रश्न कशा प्रकारे आलेला होता. 4.8चा 6वा घात गुणिले 20चा 6वा घात भागिले 16 गुणिले 20 पूर्ण कंसाचा 6वा घात बरोबर किती. आता ह्या सगळ्यांचा कितवा घात आहे? 6वा घात आहे. ठीक आहे, मग आपल्याला रूल माहिती आहे की ज्या वेळेस एखाद्या संख्येचा म्हणजे असे समान घात असतात त्यावेळेस आपण कसं लिहू शकतो की ए गुणिले बी भागिले सी आणि ह्या सगळ्याचा वरती घात लिहू शकतो. ठीक आहे, हा रूल आहे की सगळ्यांचे घातांक जर समान असतील तर आपण त्या सगळ्यांचा कॉमन घातांक लिहून त्यांच्या आतमध्ये क्रिया करू शकतो. त्याचप्रमाणे जर आपण इथं केलं तर बघा 4.8 गुणिले 20 भागिले 16 गुणिले 20 आणि ह्या सगळ्यांचा 6वा घात. ठीक आहे, ह्या 20 ला हा 20 गेला, नंतर 16 एके 16, 16 16 32, 16 36, 16 48. ठीक आहे, 16 48 म्हणजे 0.3 आलं. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल? 0.3 आणि त्याचा 6वा घात. अगदी सोपं होतं. फक्त तुम्हाला इथं त्याचा रूल माहिती असायला पाहिजे की ज्यावेळेस घातांक समान असतात त्यावेळेस काय करतो आपण? त्या सगळ्यांचा घातांक समान लिहितो आणि त्याची क्रिया काय करतो? आतमध्ये करतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा. विशाल वर्तुळखंडाचे माप लघु वर्तुळखंडाच्या मापाच्या दुपटीपेक्षा 30 ने जास्त आहे. म्हणजे जर लघु वर्तुळखंडाचे माप जर आपण x पकडले, ठीक आहे, x डिग्री जर पकडलं तर विशाल वर्तुळखंडाचं माप किती आहे की लघु वर्तुळखंडाच्या मापाच्या दुपटीपेक्षा 30 ने जास्त आहे. म्हणजे लघु वर्तुळखंडाचं माप आहे x, त्याची दुप्पट केली 2x आणि त्याच्यामध्ये अधिक काय केलं? 30 केलं, तर हे काय झालं? विशाल वर्तुळखंडाचं माप झालं. आणि आपल्याला हे माहितीच आहे की लघु वर्तुळखंडाचे माप अधिक विशाल वर्तुळखंडाचे माप बरोबर 360 अंश असते. ठीक आहे, बरोबर आहे ना? कारण लघु वर्तुळखंडाचं गिवन कंडिशन काय आहे की लहान काय आहे याच्यामध्ये? लघु वर्तुळखंड आहे, मग त्याचं माप आपण x पकडलं आणि विशाल वर्तुळखंडाचं माप किती आहे की त्याच्या दुपटीपेक्षा 30 न जास्त आहे. म्हणजेच लघु वर्तुळखंडाची दुप्पट केली 2x अधिक त्याच्यामध्ये 30 मिसळली. म्हणजेच जर आपण पूर्ण लघु वर्तुळखंड अधिक विशाल वर्तुळखंड ह्या सगळ्यांची मापांची बेरीज किती असते? 360 अंश असते. ठीक आहे, आता बघा इथं हा x आणि हा 2x म्हणजेच किती झाले? 3x अधिक हा 30 आहे असा आणि हा 360, हा अधिक 30 आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल? वजा 30 होईल. म्हणजे इथं राहतील 330. म्हणजेच 3x बरोबर किती झाला? 330 झाला. जर 3x बरोबर 330 असेल तर x बरोबर किती असणार आहे? हा 3 इकडे गुणायला, इकडे गेल्यानंतर काय जाईल? भागाकाराला जाईल. म्हणजेच 330 भागिले 3, 3 एके 3, 3 एके 3, 3 एके 3 0. म्हणजेच x बरोबर किती आलं तुमचं? 110 अंश आलं. तर तुम्हाला काय विचारलं इथं? तर लघु वर्तुळखंडाचे माप किती? म्हणजेच 110 अंश डिग्री सेल्सिअस हे काय असणार? अंश हे काय असणार आहे? लघु वर्तुळखंडाचे माप असणार आहे. ठीक आहे, अगदी सोपा होता प्रश्न. फक्त तुम्हाला काय की दिलेली कंडिशन आहे त्याच्यावरून तुम्हाला एक इक्वेशन बनवायचं होतं आणि ते इक्वेशन फक्त तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. नेक्स्ट बघा. एका घोडागाडीचा चाकाचा व्यास हा 1.4 मीटर आहे. व्यास किती आहे? हा आहे व्यास. व्यास किती आहे? 1.4 मीटर. ठीक आहे, म्हणजेच त्याची त्रिज्या किती असणार आहे? 1.4 भागिले 2 म्हणजे 0.7 मीटर एवढी काय असणार आहे? 0.7 मीटर एवढी त्रिज्या असणार आहे. ठीक आहे, आता बघा 0.7 मीटर जर त्रिज्या असेल तर त्याचा परिघ किती झाला? परिघ म्हणजे काय की एक जर फेरा पूर्ण केला गाडीनं तर एका फेऱ्यामध्ये कंप्लीट झालेलं अंतर म्हणजेच 2 पाय आर. 2 गुणिले पाय किती आहे? 22/7 गुणिले आर म्हणजेच रेडियस किती आहे? 0.7. ठीक आहे, मग हे जर कॅल्क्युलेट केलं तर 7 एके 7, इथं 0.1, 22 आणि 44 म्हणजे 4.4 मीटर एवढा काय झाला त्याचा परिघ. म्हणजे एक फेरा पूर्ण केल्यानंतर 4.4 मीटर एवढं अंतर काय करतं? ते कव्हर करतं. तर तुम्हाला पुढे काय विचारलंय की 2.2 किलोमीटर अंतर घोडागाडीने पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे लागतील असं विचारलेलं आहे. आता बघा चाकाचे फेरे बरोबर काय असणार आहे की संपूर्ण अंतर म्हणजेच अंतर किती कापायचं आहे ते
भागिले एका फेऱ्यात किती अंतर कापतंय ते, एका फेऱ्यात कापले जाणारे अंतर. ठीक आहे. आता टोटल अंतर किती आहे? 2.2 किलोमीटर आहे. ठीक आहे, 2.2 किलोमीटर आहे. किलोमीटरला मीटरमध्ये कन्वर्जन करताना काय करतो आपण? गुणिले 1000 करतो. ठीक आहे, म्हणजेच इथं काय झाले? हे एवढे मीटर झाले भागिले इथं किती आहे? एका फेऱ्यामध्ये कापलेलं अंतर किती आहे? 4.4 मीटर. ठीक आहे, म्हणजेच टोटल जेवढं अंतर कापायचं आहे ते मीटर भागिले एका फेऱ्यामध्ये कापलेलं अंतर. म्हणजेच तुम्हाला काय भेटतील की टोटल किती फेरे मारायचे आहेत ते भेटणार आहेत. आता बघा इथं ह्या दशांश घराला हा दशांश घर गेला, 22 एके 22, 22 दोन्ही 44, बे 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 पंचे 10 आणि वरचे 2 शून्य, म्हणजेच 500 हे काय असणार आहेत? फेरे. किंवा तुम्ही असं क्रॉस चेक करू शकता की एका फेऱ्यामध्ये 4.4 मीटर आहे, तर आपलं किती आलं? 500 फेरे आले. 4.4 गुणिले 500 केले की तुम्हाला तुमचं उत्तर 2.2 किलोमीटर एवढं नक्की भेटणार आहे. ठीक आहे. तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुमचा डाऊट सॉल्व्ह केला जाईल. नेक्स्ट बघा, 9.99 मीटर लांबीच्या तारेतून 9 सेंटीमीटर तारेचा तुकडा कापून घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती असेल? आता इथं काय दिलंय? 9.99 मीटर दिलंय आणि इथं काय? सेंटीमीटर. म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल? पहिल्यांदा मीटरचं सेंटीमीटर मध्ये करावं लागेल. आता 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असतात? 100 सेंटीमीटर असतात. तर 9.99 मीटर चे सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन करताना किती होतात? गुणिले 100 करतो आपण, म्हणजेच 999 सेंटीमीटर झालं. ठीक आहे, 999 सेंटीमीटर झालं. आता काय करायचं की 999 सेंटीमीटर मधून 9 सेंटीमीटर तारेचा तुकडा काय केलेला आहे? कट करायचा आहे. म्हणजेच काय करायचं की 999 मधून 9 मीटरचा तुकडा जर कट केला तर किती राहतात? 990 सेंटीमीटर राहतात. ठीक आहे, आता 990 सेंटीमीटर जर राहत असतील तर काय तुम्हाला पर्याय कशामध्ये आहे? मीटरमध्ये आहे. म्हणजेच तुम्ही काय केलं? पहिल्यांदा मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन केलं. आता काय करा की सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्जन करा. म्हणजेच काय करावं लागेल? 100 ने भागावं लागेल. म्हणजेच 9.9 मीटर हे काय राहणार आहे? तारेचा तुकडा शिल्लक राहणार आहे. पहिल्यांदा काय केलं? किंवा डायरेक्ट तुम्ही असं करा की 9 सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्जन करा. डायरेक्ट 9 भागिले 100 केल्यानंतर 0. दुसरी काय मेथड आहे याच्यामध्ये की 9 सेंटीमीटर भागिले 100 केलं की 0.09 मीटर एवढं राहतं. मग डायरेक्ट ह्याचा वजाबाकी करा. 9.99 वजा 9.99 वजा 0.09, म्हणजेच इथं डायरेक्ट तुम्हाला 9.9 मीटर एवढं काय येणार आहे? उत्तर येणार आहे. ठीक आहे, कोणत्याही मेथडनं तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट बघा, पुढील संख्यांचे मध्यमान किती? मध्यमान म्हणजेच काय? त्याची सरासरी काढायची आहे. म्हणजेच काय करायचं? सगळ्या संख्यांचं काय करायची? बेरीज करा आणि त्या बेरजेला टोटल किती संख्या आहेत त्यानं भागायचं आहे. पहिल्यांदा ह्या 4 संख्यांची बेरीज करा. 5 5 10 आणि 5 15, 3 आणि 1 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, 7 आणि 4 11, हे झाले 115. नंतर पुढचा अधिक 20 अधिक 25 आणि अधिक 44, म्हणजेच किती होतात? 5 आणि 5 10, 10 आणि 4 14, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, 8 9 आणि 1 10 आणि 2, म्हणजेच 204 झाली. ही बेरीज कशाची आहे? 1 2 3 4 5 6 आणि 7, म्हणजेच भागिले 7. म्हणजेच काय? एकूण संख्यांची बेरीज, किती संख्या आहेत त्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आता ह्याला भागातला 7 1 7, 7 2 14, खाली राहतात 6, 7 9 63, खाली राहतात 1, 7 1 7, खाली राहतात 3, 7 4 28, पुन्हा काहीतरी येतं पुढे, म्हणजे 29.14 हे काय असणार आहे? त्या संख्यांचे मध्यमान असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. अगदी सोपा. याच्यामध्ये काय केलं की डायरेक्ट सगळ्या संख्यांची बेरीज केली आणि त्या बेरजेला काय केलं की टोटल किती संख्या आहेत त्या संख्यांनी भागलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा. इंद्रजितने एक वस्तू 1308 रुपयास विकल्याने शेकडा 9 नफा झाला, तर वस्तूची खरेदी किंमत किती? आता बघा, इंद्रजितनं काय केलेलं आहे की एक वस्तू 1308 रुपयास विकलेली आहे, म्हणजेच त्याची विक्री किंमत माहिती आहे. ठीक आहे, विक्री किंमत किती? 1308 रुपये. आता शेकडा 9 नफा झाला, म्हणजेच
9% नफा झाला म्हणजेच विक्री आणि खरेदी किंमत याचं प्रमाण भेटेल तुम्हाला 100 रुपये जर खरेदी किंमत असेल तर शेकडा 9 नफा झालाय म्हणजेच 109 रुपये म्हणजेच खरेदी अधिक नफा म्हणजे काय असते तर त्याची विक्री असते म्हणजे 100 अधिक 9 केल्यानंतर 109 ही विक्री किंमत असते. त्यामुळे त्याच्याप्रमाणेच जर तुम्हाला इथं विक्री किंमत किती माहिती आहे 1308 तर त्याची काय करायची खरेदी किंमत काढायची आहे. आता हे कसं काढाल तुम्ही ह्या दोघांचा तिरकस गुणाकार करून घ्या 100 गुणिले 1308 भागिले 109 ठीक आहे. आता इथं 109 एके 109 इथं 1 झाला नंतर इथं किती राहतात बघा 21 राहतात आणि 109 ला जर 2 न गुणलं तर तुम्हाला किती येतात 218 येतात म्हणजेच 12 गुणिले 100 केल्यानंतर किती येईल 1200 ही काय असणार आहे त्या वस्तूची तुमची खरेदी किंमत असणार आहे. ठीक आहे. आपण काय केलं याच्यामध्ये पहिल्यांदा काय केलं की तुम्हाला 9% नफा झाला असं दिलेलं आहे आणि विक्री किंमत दिलेली आहे म्हणजेच काय जर 9% नफा असेल तर खरेदी किंमत 100 असणार आहे आणि विक्री किंमत 109 रुपये आहे. त्याचप्रमाणे जर 1308 एवढी विक्री किंमत असेल तर खरेदी किंमत आपण कसं काढतो तिरकस गुणाकार करून काढणार आहे. नेक्स्ट बघा एका रांगेत मीनाक्षी डावीकडून 12व्या स्थानी उभी आहे. मीनाक्षी काय आहे डावीकडून म्हणजे काय इकडून 12वी कोण आहे मीनाक्षी आहे. तिच्या उजवीकडे चौथ्या क्रमांकावर उभ्या असणाऱ्या मीराचा तिच्या उजवीकडे चौथा क्रमांक 1 2 3 आणि 4 इथं कोण आहे मीरा आहे. नंतर मीराचा उजवीकडून 10वा क्रमांक आहे. उजवीकडून 10वा म्हणजे काय ही इकडून 10वी आहे म्हणजे इकडे 9 लोक असणार आहेत 3 4 5 6 7 8 आणि 9 तर रांगेत एकूण मुली किती. आता बघा साधं सिंपल आहे इकडे किती आहेत मीना किती 12वी म्हणजे हे 12 आणि हे 10 हे किती झाले 22 झाले 12 आणि 10 किती झाले 22 झाले आणि ह्या दोघींच्या मध्ये किती आहेत 1 2 आणि 3 म्हणजेच अधिक पुन्हा 3 करा म्हणजेच 25 हे काय असणार आहे तुमचं त्या रांगेत एकूण मुलींची संख्या किती आहे तर 25 एवढी मुलींची संख्या असणार आहे. ठीक आहे. अगदी सोपं आहे फक्त तुम्ही काय करा की ढोकळ्याने तिथं किती मुली आहेत कशा कुणानंतर किती मुली आहेत हे फक्त मांडून घेतलं की तुम्हाला तुमचं उत्तर अगदी इझिली भेटणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा जर अधिक म्हणजे वजा गुणिले म्हणजे अधिक वजा म्हणजे भागाकार आणि भागाकार म्हणजे गुणाकार तर आता वजा म्हणजे काय आहे बघा वजा म्हणजे काय आहे भागाकार आहे म्हणजे इथं आपण भागाकारला रिप्लेस करा भागाकार म्हणजे आहे गुणाकार अधिक म्हणजे आहे वजा आणि भागाकार म्हणजे आहे गुणाकार आणि गुणाकार म्हणजे आहे अधिक आणि वजा म्हणजे काय लिहिले आपण भागाकार. तर ह्याला जर आपण रिराईट करून घेतलं तर कसं येईल बघा 15 भागिले 4 गुणिले 12 वजा 9 गुणिले 2 अधिक 18 आणि भागिले 2. ठीक आहे. आता ह्याला जर सॉल्व करायचं झालं तर कसं सॉल्व कराल तुम्ही आता बघा इथं ह्या दोघांचा भागाकार कसा करणार हे डायरेक्ट जर आपण असं लिहिलं 15 भागिले 4 गुणिले 12 असं लिहिलं वजा 9 गुणिले 2 किती येतात 18 अधिक 18 भागिले 2 येतात 9 4 एके 4 4 त्रिक 12 म्हणजे 15 त्रिक 45 45 वजा 18 अधिक 9 45 वजा 18 केल्यानंतर किती येतील बघा इथं करून बघूयात आपण 8 आणि 7 15 1 आणि 1 2 म्हणजे 27 झाले 27 अधिक 9 केले की किती येतात 36 हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. ठीक आहे. अगदी सोपं फक्त पदावली आहे फक्त काय केलेलं आहे की चिन्ह कोणकोणते आहेत ते फक्त बदललेलं आहे. नेक्स्ट बघा क हा ब पेक्षा श्रीमंत आहे. क कोणापेक्षा श्रीमंत आहे क हा ब पेक्षा श्रीमंत आहे. जो जास्त श्रीमंत आहे त्याच्याकडे 2 टक्के करा मात्र तो अ पेक्षा गरीब आहे. कोण क हा अ पेक्षा गरीब आहे म्हणजे क पेक्षा श्रीमंत कोण आहे अ आहे. ब हा ड पेक्षा श्रीमंत आहे. ब हा कोणापेक्षा श्रीमंत आहे तर ड पेक्षा श्रीमंत आहे मात्र तो ई पेक्षा श्रीमंत नाही. कोण तर ब हा ई पेक्षा कमी श्रीमंत आहे. ई हा क पेक्षा गरीब आहे म्हणजे अर्थातच तुमचा संबंध कसा लागेल की अ जास्त श्रीमंत आहे नंतर क आहे नंतर ई आहे नंतर ब आहे आणि नंतर ड आहे. ठीक आहे. तर श्रीमंतामध्ये दुसरा कोण 1 नंबरला कोण आहे अ आणि 2 नंबरला कोण आहे तर क हा श्रीमंतीमध्ये दुसरा आहे असं इथं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे.
तर आजचं लेक्चर इथं संपलंय. आजचं हे दुसरं लेक्चर होतं. याच्यामध्ये आपण काही प्रश्न पाहिलेले आहेत. राहिलेले प्रश्न आपण पार्ट 3 मध्ये बघणार आहोत. जर तुम्ही याच्या आधीचे वेगवेगळ्या ठिकाणच्या शहरातील पोलीस भरती शिपाईचे व्हिडिओज पाहिले नसतील तर आपली पोलीस भरती PYQ म्हणून एक प्लेलिस्ट आहे. तर तिथं जाऊन तुम्ही चेक करा. तुम्हाला तिथं व्हिडिओज पाहता येतील. थँक्यू.